मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन। राज्यामधील प्रमुख खनिजांच्या 40 खाणपट्ट्यांच्या संदर्भात होणार चर्चा। विजय वडेट्टीवारांना निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात हायकोर्टाची नोटीस 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे निर्देश। स्टॅम्प पेपर स्वतःच्या नावे नसल्याने प्रतिज्ञापत्र अवैध असल्याचा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळेंचा याचिकेमधून दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले। कराड, चाटे, घुले या टोळीच्या दहशतीच्या संदर्भात गोपनीय जबाबामधून माहिती समोर। साक्षीदारांची नावे सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय। काँग्रेसकडून आज मसाजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आणि यानंतर पदयात्रेला सुरुवात करणार। विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम हे सुद्धा उपस्थित राहतील। संविधानाला अभिप्रेत भारताची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। सद्भावना असेल तरच लोकशाही टिकू शकते, त्यामुळे सर्व सामाजिक संघटनांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, सपकाळ यांचं आवाहन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या भगवानगडावरती संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आहे। संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे चंद्रपूरच्या चिमूर शहरामध्ये तणाव। शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची चिमूर पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी। आक्षेपार्ह पोस्ट करणारा आरोपी अटकेत। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, त्यांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही। राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। अबू आझमी यांचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। जे बोललो ते इतिहासाच्या आधारे बोललो। आझमी यांचं विधानसभा अध्यक्षांकडे स्पष्टीकरण। निलंबन मागे घेण्याची सुद्धा केली मागणी। अबू आझमींवरती कारवाई झाली एकदम मस्त। संजय राऊत यांची फेसबुक पोस्ट चर्चेत। कोरेटकर, सोलापूरकर आणि सुधांशु त्रिवेदी यांसारख्यांना देखील आझमींसारखा न्याय का नाही, संजय राऊत यांचा सवाल। छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरेटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलीस फॉरेन्सिक लॅबला आता पाठवणार आहेत। मात्र कोरेटकरच्या आवाजाचे नमुने कसे घ्यायचे हा पोलिसांच्या समोर प्रश्न। 15 दिवसांपासून कोरेटकर फरार। महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये तसंच सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सरकारनं याच अधिवेशनामध्ये कायदा आणावा। खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। सतीश भोसले याने अनेक वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं समोर आलंय। यानंतर आता सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाच्या हालचाली सुरू। सेन्सॉर बोर्डानं अपमानास्पद वागणूक दिल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप। कार्यालयामध्ये बोलावून धमकावण्यात आलं, तसंच कोण आहे नामदेव ढसाळ अशी विचारणा केल्याचा सुद्धा ढसाळ कुटुंबियांचा आरोप। ढसाळ हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत। हा फक्त ढसाळांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे। सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोण आहेत नामदेव ढसाळ अशी विचारणा केल्याच्या नंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। मुंबईमधील हॉटेल्स, उपहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीमध्ये करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह। पदाधिकाऱ्यांनी हॉटेल्समध्ये जाऊन केली मागणी। आज सोलापूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेमधील पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। सोलापूरमधल्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केलेल्या पक्षप्रवेशाच्या नंतर शरद कोळी यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। ठाकरेंच्या शिवसेनेचे आरमोरीचे माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडावी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मडावी यांचा पक्षप्रवेश। लोकसभेपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बसवराज पाटील यांची विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणे। पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून महामंडळाला 350 कोटी रुपयांचा निधी। मागणीच्या तुलनेमध्ये दिलेली रक्कम ही कमी आहे। एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। विरोधी पक्षाला सुद्धा निधी मिळायला हवा। जितेंद्र आव्हाड यांची मागणी। आमच्या मतदारांना सुद्धा भूक आहे असं म्हणत निधीवरून आव्हाडांची सरकारवर टीका।
दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस स्थानकाची गरज, मुंब्रा पोलिसांवरती भार वाढतोय, जितेंद्र आव्हाड यांची आग्रही मागणी. राज्यामधल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देत असताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग वर्षाअखेरीस खुला करण्याचं उद्दिष्ट, तर कशेडी बोगदा एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेनं सुरू होईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधानसभेच्या लेखी उत्तरामधून माहिती. मेट्रो 3चं 95% काम पूर्ण झालंय. जूनपासून कफ परेड ते सिप्स पर्यंत भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सर्वोच्च न्यायालयाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती देण्यासाठी नकार, तसंच मुंबई उच्च न्यायालयाने अदानी समूहाच्या बाजूने दिलेला निर्णय सुद्धा पलटण्यासाठी नकार दर्शवलाय. मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकावरती उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष ब्लॉक, शनिवार आणि रविवार अशा 3 टप्प्यामध्ये हा ब्लॉक घेतला जाईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेची महिलांसाठी विशेष ट्रेन. सीएसएमटी शिर्डी वंदे भारतमध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, टीसी आणि ट्रेन हॉस्टेस यांचाही समावेश. सेंट्रल स्टाफ बेनिफिट फंड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे. महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते सत्कार. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती विद्युत रोषणाई, संपूर्ण स्थानक हे गुलाबी रंगानं सजलं. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमरावतीमध्ये वॉकेथॉन 2025चं आयोजन, मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग. महिला दिनाच्या निमित्ताने रायगडच्या अलिबागमध्ये पोलिसांकडून बाईक रॅलीचं आयोजन, 500 पेक्षा अधिक महिला पोलिसांचा सहभाग. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे सुद्धा बाईक रॅलीमध्ये सहभागी. महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला आमदार आणि मंत्र्यांसाठी विधानसभा अध्यक्षांकडून स्नेहभोजन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते उपस्थित. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं न्यास फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार कविता गोबाडे यांना, रश्मी ठाकरे यांच्या हस्ते कविता गोबाडे यांचा सन्मान. मुंबईतल्या दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये 2 दिवसीय टेनिस स्पर्धेचं आयोजन, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या टुर्नामेंटचा शुभारंभ. चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2 विभागांची एकमेकांवरती कुरघोडी, थकीत बिलापोटी महावितरणने कापली पोलिसांची वीज, तर पोलीस विभागाने महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे चलान कापलं. अलिबागच्या कोळघर गावामध्ये भीषण अशी पाणी टंचाई, शेतामधल्या डावऱ्यामधून पाणी आणावं लागत असल्याचं चित्र. जलजीवन मिशनच्या रेंगाळलेल्या योजनेमुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ. साताऱ्यामधल्या सदर बाजारमध्ये स्पंदन हॉस्पिटलमधील 3ऱ्या मजल्यावरती आग, कर्मचाऱ्यांची तारांबळ. आग आटोक्यात आली असून आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. हिंगोलीमधल्या ढबुळ गावामध्ये घराला भीषण आग लागली, सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक. घरामध्ये लावलेल्या दिव्यानं मोठा पेट घेतला आणि त्यामुळे आगीची दुर्घटना. साताऱ्याच्या कोपर्डे हवेलीमध्ये गोठ्यात बांधलेल्या 25 शेळ्यांवरती तरसाच्या कळपाचा हल्ला, शेतकऱ्याचं 2 लाखांपेक्षा अधिकचं नुकसान. पशुसंवर्धन आणि वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी. गोंदियाच्या आमगावामध्ये 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 9 किलो गांजा जप्त, 14 जणांवरती आमगाव आणि डुग्गीपार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. चंद्रपूरमध्ये बियर बार समोर युवकांच्या टोळीकडून हल्ला, एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 1 पोलीस जखमी, 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यामधल्या दापुरा मजलापूरमध्ये कोल्या नाल्याच्या पात्रामधील पाण्यामध्ये बुडून 2 मुलांचा मृत्यू, पोहण्यासाठी पाण्यामध्ये उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू. शिरवणे गावामधल्या लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, उत्तेजक द्रव्य घेतल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय.
नांदेडहून गडचिरोलीकडे दारूची तस्करी करणाऱ्या एका ट्रकवरती चंद्रपूर गुन्हे शाखेची धाड. तब्बल 300 पेट्या बनावट दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त. जिल्हा दूध संघामधील आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे संघ बरखास्त. नाना पाटेकर यांना मीटूच्या प्रकरणी काहीसा दिलासा. तनुश्री दत्तानं दाखल केलेली तक्रार अंधेरी कोर्टानं केली रद्द. पंतप्रधान मोदी याच महिन्यामध्ये करणार मॉरिशसचा दौरा. 11 आणि 12 मार्चच्या दरम्यान मोदी असणार मॉरिशसच्या दौऱ्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.